हॅलो स्टुडंट, आजचा जो आपला PYQ आहे सायन्स वनचा तो आहे मार्च 2020 आणि किती मार्कचा आहे 5 मार्कचा. ओके, तर आता आपण बाकी न बोलता आपण डायरेक्ट क्वेश्चन पाहू. आयडेंटिफाय सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिला आहे. तर लक्षात ठेवा स्टुडंट, ज्या वेळेस कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड दिलेला असेल, कोणता सिंगल बॉन्ड दिलेला असेल तर समजून जातं त्याला म्हणायचं सिंगल बॉन्ड दिला असेल कार्बन कार्बन त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि ज्या वेळेस तुमच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये कार्बन कार्बन म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड दिला असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवा त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, आता सेकंड क्वेश्चन पहा. तुम्हाला सेकंड क्वेश्चन मध्ये ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता चेक करा, दोन कार्बन दिले, दोन कार्बन मी इथे घेतले, एक लाईन आपल्याला दोन इलेक्ट्रॉन दाखवते. किती इलेक्ट्रॉन दाखवते? 2. आता याला मी हा कसा गेला इकडलं सोडून द्या. ठीक आहे, इकडून काय करू आपण सध्या सोडून देऊ. तर चेक करा, ही लाईन कशाचे दोन इलेक्ट्रॉन दर्शवते, ही लाईन सुद्धा दोन इलेक्ट्रॉन. आता पहा, एक एक इथं काय दर्शव एक लाईन दर्शवली म्हणजेच काय तर हायड्रोजन आणि हा कार्बन. इथं सुद्धा असं समजू आपण का हा कार्बनचा आहे तर हा हायड्रोजनचा. ओके, एक कार्बनचा एक हायड्रोजनचा, कार्बनचा आणि हायड्रोजनचा. तर आपण जर पाहिलं तर याचं ऑक्टेट काय होऊन जाते कम्प्लीट. सेम प्रोसिजर आपण इकडे अप्लाय करू शकतो. तर चेक करा काय दिलं तुम्हाला 2 4 6 8 किती झाले टोटल ऑक्टेट कम्प्लीट झालं आणि हायड्रोजन सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणजे एक कार्बन धरू शकतो तर आपण एक काय धरू शकतो हायड्रोजन. ओके, त्यानंतर आता डबल बॉन्ड मध्ये चेक करा हे किती झाले, याच्या हे सोडून द्या. ठीक आहे, हे इकडला सोडून दिला राईट हँड. 2 आणि 2 किती झाले 4 इलेक्ट्रॉन झाले आणि हा 5 आणि हा 6. ओके, तर हा हायड्रोजनचा 7 आणि हा हायड्रोजनचा 8 झाला ऑक्टेट कम्प्लीट. सेम पॅटर्न आपण त्या साईडला यूज करू. जर आपण इकडे असंच पाहिलं तर इथं सुद्धा काय होतं तुमचा ऑक्टेट कम्प्लीट होतात. म्हणजे ते कोणतं स्ट्रक्चर झालं आपलं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणि थर्ड क्वेश्चन आहे स्टुडंट पहा, डिफाईन द होमोलोगस सिरीज. ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन डेफिनेशन तुम्हाला दिले आहेत. दोन पैकी तुम्ही कोणतीही लिहिली तरी तुम्हाला काय मार्क मिळू शकते म्हणजेच मिळणार. तर त्यामध्ये खालची जी दिली आहे ते त्यापैकी काय सोपी आहे. पण स्टुडंट आपण PYQ पाहत आहे तर याचा तुमच्या मित्रांना तुमच्या रिलेटिव्हला तुम्ही सुद्धा काही गोष्ट शेअर करून याचा फायदा मिळू शकता. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला मार्क मिळू शकते. थँक्यू.